प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. कानेटकरांची सुद्धा गणेशोत्सवाची तयारी छान दाखवली आहे. अप्पू आणि सुमी दोघी जणी चोरून माती खात असतात आणि शशांक त्यांना रेड हँडेड पकडतो आणि दोघींनाही ओरडतो, काय खाताय तुम्ही दोघी जणी? माती? ए माई, अगं इकडे ये लवकर. या दोघी जणी आता घाबरतात. शशांक म्हणत असतो, माई लवकर ये इकडे बाहेर. अप्पू म्हणत असते, अरे खडूस, अरे ते असं कॅल्शियम कमी होतं ना या दिवसामध्ये, काही होत नाही अरे असं खाल्लं तर. शशांक म्हणतो, गप्प बस अपूर्वा, माती कोणी खातं का? अगं माई तू ये ग आधी. आता माई येतात म्हणतात, अरे बाबा काय झालं, मी हातातलं काम टाकून आले. अप्पू सुमी घाबरल्यात. आता शशांक सांगणार आणि शशांक दाखवतो चक्क विथ प्रूफ की बघ माई, ह्या दोघी माती खाताय. आता या माई म्हणतात, काय तुम्ही दोघी माती खाताय का? आता थोड्या वेळ विचार करतात, म्हणतात बरं खाताय तर खाऊ देत ना मग. आणि दोघी खुश होऊन जातात, अरे वा माई थँक्यू. आता शशांक म्हणतो, अगं माई तुला काही कळतंय का, ह्या माती खातायत, अगं काही झालं म्हणजे हे खाल्ल्यावर? माई म्हणतात, अरे खाऊ दे रे शशांक, अरे मी पण अमेच्या वेळेला खाल्लेली आहे माती. बायकांना ना या दिवसात कॅल्शियमची कमतरता असते ना, म्हणून त्या माती पेन्सिल असं खात असतात. शशांक म्हणतो, अगं माई तुमच्या वेळेला औषधं नव्हती पण आता उपलब्ध आहेत ना, मी आणून देतो कॅल्शियमच्या गोळ्या यांना, त्यात काय एवढं. आता सुमी म्हणते, ए दादा त्या कॅल्शियमच्या गोळ्याला ह्याची चव आहे का रे? आता अप्पू म्हणते, त्या मातीचा वास, अरे खडूस तू पण खाऊन बघ. शशांक म्हणतो, गापूरवा माती कोणी खातं का ग? त्यातनं आता माई या दोघींना विचारतात, पेन्सिल नाही मिळाली का ग? अप्पू म्हणते, नाही ना माई. आणि दोघी जणी माती खायला तिथून निघून गेल्यात वाटी घेऊन. आता शशांक म्हणतो, अगं माई माती कोणी खातं का ग? माई म्हणतात, खाऊ दे रे शशांक, काही होत नाही. आणि पुढे आपण बघतोय की माईंनी आणखीन बरेच लाडू केलेत. आता कुकी लाडवाच्या वासाने पुन्हा किचनमध्ये आलाय आणि पन्ना काकू म्हणतात, अहो तुमच्यासाठी नाही केलेत बरं का लाडू. कुकी म्हणतो, ए काय माई किती छान वास येतोय लाडवांचा, बेसनाचे लाडू केलेस का? पन्ना काकू म्हणते, नाही यावेळेला माईने मुगाचे लाडू केलेत अप्पू आणि सुमीसाठी. आता कुकी माईला जवळ घेतो आणि म्हणतो, माई तू या घरची अन्नपूर्णा आहेस ग माई, माझी माई. माई म्हणतात, अरे एकत्र कुटुंब असलं ना की सगळे मिळून काम करावं लागतं, मी एकटीने नाही केलंय काही, तुझ्या बायकोने पीठ भाजून दिलंय मला आणि मानसीने पण मदत केली आहे. आता कुकी म्हणतो, अच्छा पन्ना तू मदत केली आहेस? पन्ना काकू म्हणतात, बघा बायकोचं कौतुक करावं नाही वाटत कधी यांना. मग कुकी म्हणतो, नाही भाजलेस ना व्यवस्थित पीठ तू? माई म्हणतात, नको रे चिडवू विकास. आता पन्ना काकू म्हणते, मानसी बोक्या आलाय बाई वासाने लाडूच्या, दे त्याला एखादा लाडू. कुकी थोडासा लाडू टेस्ट करतो आणि त्याला फार आवडतो. तो आणखीन एक लाडू घेतो माईकडनं. तेव्हा अप्पू त्याचा हात धरते आणि म्हणते, कुकी तुला लाडू खाता येणार नाही. आता कुकी म्हणतो, नाही अपूर्वा मला मान्य आहे तुझ्यासाठी आणि सुमीसाठी केलेत लाडू, पण अगं आम्हाला पण थोडी थोडी चव मिळाली पाहिजे की नाही? अप्पू म्हणते, नाही तुला अजिबात लाडू मिळणार नाहीये. पन्ना काकू म्हणते, अगं अप्पू असं कोणाच्या तोंडचा घास हिरवू नये, अगं तुला कळत नाही का? अप्पू म्हणते, अगं पन्ना काकू तुझं बरोबर आहे, पण कुकीचे ब्लड रिपोर्ट आलेत आणि त्यामध्ये त्याला डायबिटीज डिटेक्ट झालाय. आता कुकी म्हणतो, काय मला आणि डायबिटीज? अप्पू म्हणते, हो तुला डायबिटीज आहे, तसा थोडा सुरुवातच आहे पण तुला आता काळजी घ्यावी लागेल. आता पन्ना काकूला टेन्शन आलंय. माई म्हणतात, अगं म्हणजे काय? तेव्हा अप्पू सांगते, अगं माई शुगर आहे शुगर. माई म्हणतात, काय शुगर म्हणजे? पन्ना काकू सांगते, मधुमेह. अरे बापरे, आता मात्र माईंना टेन्शन आलंय. कुकी म्हणतो, अगं अप्पू अजून झाला नाहीये ना, म्हणजे मी आता सगळं खाऊ शकतो ना? अप्पू म्हणते, अजिबात नाही हा कुकी, आता तुला स्ट्रिक्टली डाएट फॉलो करावी लागणार आहे. कुकी म्हणतो, हो पण मग आता एवढं गणपती उत्सव वगैरे होऊन जाऊ दे ना. अप्पू म्हणते, अजिबात तुझं मी काहीही ऐकणार नाहीये, स्ट्रिक्टली तुला डाएट फॉलो करायचं आहे. बाबाने मला सांगितलंय सगळं, डाएट फॉलो केला ना तर मधुमेह म्हणजे डायबिटीज कंट्रोल करता येतो. कुकीचा बिचाराचा मूड ऑफच झालाय. कुकी म्हणतो, अगं माई, अगं एका लाडवाने काय होतं? अप्पू म्हणते, अजिबात खायचं नाही काही कुकी, तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ आणि गोड पदार्थ तू अजिबात स्ट्रिक्टली खायचे नाही म्हणजे नाही. मला बाबाने सांगितलंय की डायबिटीज कंट्रोल करता येतो, थोडंफार डाएट व्यवस्थित फॉलो केलं ना तर बघ तुझी डायबिटीज लवकर निघून जाईल. पन्ना काकू म्हणतात, हो बरोबर आहे तुझं अप्पू, मग ह्यांना द्यायचं तरी काय? आता कुकी पण वैतागलाय, हे खायचं नाही ते खायचं नाही, मग मी खायचं तरी काय ग माई? आता गणपती पण आहेत 10 दिवस. आता अप्पू आधी तो लाडू बाजूला ठेवून देते आणि माई सुद्धा. आणि अप्पू बरेच ऑप्शन देते यांना की पालेभाज्या, मोड आलेले पदार्थ आणि कोशिंबिरी. आता हे सगळं ते इंग्लिशमधून सांगते आणि पन्ना काकू माईंना मराठी ट्रान्सलेट करून सांगतात. आता मात्र अप्पूने लाडू घेतला आणि निघून गेली आणि कुकीला म्हणते, बघ तुझा डायबिटीज कसा पळवते मी.
प्रेक्षकांनो, मी तुम्हाला एकदम आज डायलॉग टू डायलॉग सांगत नाही आहे, कारण माझ्या घरी सुद्धा गणपतीचा उत्सव आहे आणि गुरुजी येणार आहेत 11:30ला, त्यामुळे मला पण खूप घाई आहे. पण तरी रिव्ह्यू मात्र मी चुकवला नाही आहे. बिचारा कुकी, खूपच टेन्शन आलं आहे कुकीला. आता पन्ना काकूलाही टेन्शन आलं आहे. डायबिटीज म्हटल्यावर माई म्हणतात बापरे डायबिटीज, पण आता अप्पू काय करते, तिथला तो लाडू खाते आणि म्हणते छान झालेत हां लाडू. असो, पण आता माईने आणि पन्ना काकूने ठरवले स्ट्रिक्टली आता कुकीला सगळं काही डाएट फॉलो करायला लावायचं. कुकीचा पडलेला चेहरा बघून माई म्हणतात विकास, तुम्ही असं पडलेल्या चेहऱ्याने बसू नका हो इथे, मला कसं तरी होतंय तुमच्याकडे बघून, तुम्ही बाहेर बसा ना ओसरीमध्ये. आता कुकी पण बिचारा निराश होऊन निघून गेलाय तिथून आणि लाडू घेत असतो. तेव्हा पन्ना काकू म्हणते अहो असं काय करताय, डायबिटीज आहे ना तुम्हाला. अरे देवा, कुकीचं काही खरं नाही आता. असो, तर आता हे सगळेजण बाहेर ओसरीत बसले. दादा काका या सगळ्यांना विचारतात काय रे गणपती केव्हा आणणार आहात सकाळी. मेय आणि कुकी म्हणतोय की सकाळीच जाऊन आणू आम्ही. यांचा गणपती स्पेशल कुठल्या तरी ट्रकमधनं वगैरे येतो प्रेक्षकांनो. आता दादा काका यांना त्यांच्या लहानपणीची आठवण सांगतात. बरं का पोरांनो, आम्ही ना लहानपणी घरीच गणपती करायचो. आम्ही सगळे पोरं मिळून आमच्या म्हणजे माझ्या वडिलांना मदत करायचो. तो गणपती 2 दिवस आधी करायचा, मग तो वाळू द्यायचा आणि मग रंग द्यायचा. खूप अवघड असतं बरं का. अप्पू म्हणते किती छान ना दादा काका. आणि प्रेक्षकांनो, आम्ही अजून सुद्धा घरीच गणपती करतो बरं का. मी तुम्हाला नक्की माझ्या गणपतीचे फोटो पोस्टमध्ये टाकेल. दादा काकांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या आहेत. माई म्हणतात हो बरं पोरांनो, म्हणजे कसं आहे ना, पूर्वीच्या रीतीभाती सगळेजण आता त्यांच्या सोयीप्रमाणे बदलत आहेत आणि तसं ते बदलायला काही हरकत नाही आहे, फक्त रीतिरिवाज पाळणं महत्त्वाचं आहे. दादा काका म्हणतात हो, पण घरी गणपती करणं फार अवघड आहे बरं का. आता कुकी आणि अमेय त्या गणपतीबद्दलच डिस्कशन करतायत आणि तेवढ्यात कुकीला फोन आलेला असतो की त्यांचा गणपती ज्या टेम्पोमध्ये येणार आहे तो टेम्पो उशिरा येणार आहे. रादर आला तर येईल, नाही तर सकाळपर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत येणार पण नाहीये. कुकी म्हणतो अरे बापरे, आम्ही आता तेच बोलत होतो. ठीक आहे हरकत नाही आहे. आता कुकीने ते दादा काकांना सांगितलंय. अमेय म्हणतो अरे त्यात काय, आपण दुसरीकडून आणूयात ना गणपती. कुकी म्हणतो अरे बुक झालेल्या असतात मूर्त्या. दादा काका म्हणतात ठीक आहे बघा ना दुसरीकडे मिळेल. माई म्हणतात मी काय म्हणते, आपण आपला चांदीचा गणपती ठेवूया का आणि शास्त्र म्हणून सुपारी ठेवूयात, त्याची पूजा करूयात. अमेय म्हणतो अरे आपण बघूयात, आधी शोधूयात कुठे मिळेल छोटी मूर्ती, आणि असतात रे भरपूर अवेलेबल. आता अप्पूने डोकं लावलंय. ती म्हणते आपण न घरी करूयात ना गणपती. शशांक म्हणतो अगं अपूर्वा, आत्ताच दादांनी सांगितलं ना की घरी करता येत नाही गणपती, खूप अवघड असतं ते. आणि हो, दादा काकांनी गुळाच्या गणपतीबद्दल सांगितलं आणि गुळाच्या गणपतीचीही त्यांनी बरीच चर्चा केली आहे की त्याच्यावर मूवी पण होता आणि त्यांच्या घरी म्हणजे कुठल्या तरी नातेवाईकांकडे सुद्धा गुळाचा गणपती करायचे. तर त्यावर अप्पू एक शक्कल लढवते. ती म्हणते आपण चॉकलेटचा गणपती करूयात घरी. पण माईंना मात्र काही ते पटत नाही आहे प्रेक्षकांनो. शेवटी माई जुन्या विचारांच्या आहेत ना. माई म्हणतात अगं अपूर्वा असं नसतं गं, अहो शास्त्र हे सांगत नाही. अप्पू म्हणते अगं माई तुझं शास्त्र आहे ना, मग आत्ता तू म्हणलीस तसं आपण सुपारी ठेवून देऊयात ना चॉकलेटच्या गणपतीच्या बाजूला. माई म्हणते अगं मनाला नाही ग पटत, काही बरं वाईट झालं तर उगी मनात यायचं. काय हो तुम्हाला काय वाटतंय. आता या सगळ्यांनी डिस्कस केलं आहे आणि दादा काकांनी त्यावर तोडगा काढला आहे. तर यांनी तिथे एक ब्लॅकबोर्ड ठेवला आहे, व्हाईट बोर्ड, आणि त्यावरती प्रत्येकाचे वोट घेणार आहे. कोणाला गुळाचा गणपती हवा आहे आणि कोणाला चॉकलेटचा. तर माईंनी गुळाच्या गणपतीवर क्लिक केलं आहे, म्हणजे वोट दिलं आहे गुळाच्या गणपतीला, आणि विठूबाबाने चॉकलेटच्या गणपतीला दिलं आहे. आता अप्पू खूप खुश झाली आहे. तर अशा प्रकारे त्यांनी प्रत्येकाचं वोटिंग घेतलंय. सुवाईने सुद्धा गुळाच्या गणपतीलाच हो म्हणलंय. अप्पूचं असं मत असतं की चॉकलेटचा गणपती केला ना तर तो आपण मुलांमध्ये डिस्ट्रीब्यूट करूया, त्याचं दूध करून मुलांना वाटूयात, गरीब मुलांना. तिची आयडिया छान आहे, पण बघूयात पुढे काय होतंय. अम्मेनं सुद्धा चॉकलेटवर क्लिक केलंय, पन्ना काकूने गुळावर आणि सुमीने सुद्धा गुळावर. आता राहिला कुकी, पण कुकी म्हणतो मी कशाला माझं मत देऊ, मला तर चॉकलेटही खायचं नाही आणि गुळही खायचा नाहीये. आता अप्पू म्हणते असं नाही करायचं कुकी, 3 versus 4 झालंय, तुला वोटिंग द्यावाच लागेल. कुकी म्हणतो बरं ठीक आहे, तुम्ही सगळेजण म्हणतायत तर देतो मी माझं वोट. तर आता अप्पूच्या मतावर म्हणजे चॉकलेटवर त्याने वोट दिलंय. अप्पू खूप खुश झाली आहे. तिला असं वाटतं आता तीच जिंकणार. आणि राहिलेत दादा काका. माई म्हणतात अहो तुमचं पण मत नोंदवा की, जा. दादा काका म्हणतात बरं नोंदवू का, आणि त्यांनी चॉकलेटच्या गणपतीवरती होकार दिलाय. आता राहिला शशांक, कारण आता टायअप होणार आहे.
शशांकचं मत महत्त्वाचं आहे. अप्पूला असं वाटतं की शशांक तर माझ्याकडूनच मत देणार आहे. कुकी आमेला हळूच विचारतो, काय वाटतं रे तुला, कशावर मत देईल शशांक? अप्पू मनात विचार करते, ह्याने मला आयुष्यभराची साथ द्यायचं प्रॉमिस केलंय, त्यामुळे ह्याचं मत मलाच जाणार. पण शशांकने मात्र गुळाच्या गणपतीवरती वोट दिलंय आणि त्यामुळे अप्पू जरा नाराज झाली आहे. माई आणि सुवाई मात्र खुश झाल्यात. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला रिव्ह्यू मला नक्की कळवा. पण पुढे त्यांनी छान दाखवलंय. अप्पू शशांकला म्हणते, काय रे खडूस, तू माझ्या प्लॅनचा चक्काचूर केलास. शशांक म्हणतो, कसं कसं केलं मी? अप्पू म्हणते, जाऊ दे, मला नाही बोलायचं तुझ्याशी आता. शशांक म्हणतो, बरं नको बोलूस बाई, पण मी हे जे काय आणलंय त्याचं काय करायचं सांग बरं. तर आता शशांकने अप्पूसाठी खूप सारे चॉकलेट्स आणलेत, जेणेकरून तिने चॉकलेटचा गणपती बनवावा. तर प्रेक्षकांनो, अप्पूच्या चॉकलेटच्या गणपतीची कल्पना तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा हं. आणि तुम्हाला पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.